राधे राधे। आज के क्लास में हम सीखने वाले हैं कि हैंगिंग डिज़ाइन को कैसे ड्रॉ करना है। शुरुआत में आपको 3 से 4 लाइन को ड्रॉ करते समय आपको स्कैलप को भी बना देना है, क्योंकि विदाउट स्कैलप यू कैन ड्रॉ एनीथिंग। यहाँ पे स्कैलप को ड्रॉ करने के बाद एक वर्टिकल लाइन या फिर स्टैंडिंग लाइन मैंने बना लिए है और उसके नीचे बराबर ड्रॉप बना लिया है। दोनों तरफ हम बनाएंगे पत्तियों का जो प्रेशर रहेगा वो आपको कम, फिर ज़्यादा और फिर कम। जैसे बीच में मोटा होना चाहिए, दोनों साइड पतला होना चाहिए। फिर से 2-3 लाइन, लेकिन ये लाइन सभी लेते समय आपको 3 4 5 या फिर 5 4 3 इस सीक्वेंस में आपको बना लेनी है। और फिर से दोबारा एक वाइंस के नीचे वाले हिस्से में हम लोग लोटस की बर्ड जो है उसे बनाकर हम लोग डेकोरेट करेंगे। और उस बर्ड के अंदर मैंने 3 सेक्शन डाले हुए हैं, ताकि हम लोग जब भी बोल्ड करेंगे तो फिर तीनों सेक्शन हम लोग को अलग अलग फिल करने में आसानी हो। उल्टा वाई अगर आप देखेंगे तो ये बर्ड के अंदर मैंने उल्टा वाई जो है वो बना लिया है। और फिर इसे लगातार वाइंस, जब भी वाइंस बनाओगे तब सेंटर वाले वाइंस को बड़ी रखना है, और बाजू वाली जो भी वाइंस आप बनाओगे या फिर जो भी लाइंस बनाओगे उस लाइंस को आपको एक एक हाइट कम करते जाना है। तब आपका यह हैंगिंग डिज़ाइन बहुत अच्छी तरीके से दिख के आएगा। इस हैंगिंग डिज़ाइन को आप ब्राइडल में यूज़ कर सकते हो, बहुत ही प्यारा लगेगा, खूबसूरत लगेगा और बनाने में भी आसान है। अगर आपको कुछ और ज़्यादा हैंगिंग्स भी बनाने हैं तो फिर आप बना सकते हो। तो यहाँ पे मैंने बनाया है कम से कम 5 हैंगिंग। फिर से दोबारा दूसरी डिज़ाइन की ओर चलते हैं। यहाँ पे मैंने दोबारा से एक स्टैंडिंग लाइन विथ फ्लोरल बना लिया है, और दोनों साइड में हम लोग पत्ते बनाएंगे। नीचे की ओर मैंने बेल बना लिया है, बेल यानी कि घंटी बना ली है बेल। तो हम लोग इस हैंगिंग डिज़ाइन को डायग्रामेटिक लीफ के साथ जोड़ेंगे और उसके अंदर एक एक लाइन ड्रॉ करेंगे। तो ये हमारा नेक्स्ट वन हैंगिंग जो है वो रेडी हो चुका है। अभी इसके आगे और पीछे की साइड हम लोग बनाएंगे इसी सीक्वेंस में कम हाइट में दूसरा लेयर, फिर कम हाइट में तीसरा लेयर, और 2 पैटर्न या फिर 2 हैंगिंग के बीच में हम लोग 2 से 3 जो है वो लाइंस ड्रॉ करेंगे। तो इसी तरीके से ये दूसरा वाला हो चुका है। फिर से 1 2 और 3 लाइंस बना के ये लास्ट वन आप देख सकते हो। जो सेंटर वाला है वो उसके हाइट 3 नंबर, जो मिडल वाला है उसके हाइट 2 नंबर, और जो अब भी बना रही हूँ मैं उसके हाइट 1 नंबर पे जाएगी। इस तरीके से ही आपको सीक्वेंस रख के बनाना है। यदि आप चाहो तो हर एक इसमें बेल बना सकते हो नीचे वाले फ्लावर्स में, या फिर आपको 3 पत्ते बनाने हैं वो तो 3 पत्ते भी आप बना सकते हो। आई होप आपको ये भी डिज़ाइन बहुत अच्छी तरीके से समझ में आई होगी। नाउ थर्ड वन, तीसरे डिज़ाइन में हम कुछ अलग से ड्रॉ करेंगे। बड़े बीच में एक बड़ा बेल्ट डाल के फिर नीचे लोटस बनाएंगे, थोड़ा नया बांधनी टाइप इसे हम कहेंगे। बॉक्सेस बना के उसके अंदर डॉट्स ड्रॉ कर रही हूँ। फिर से एक स्टैंडिंग लाइन सॉरी, और नीचे की ओर हम लोग बना रहे हैं लोटस। ये सांझी आर्ट लोटस है, इसे हम बाद में बोल्ड करने वाले हैं। दोनों जो स्टैंडिंग लाइन है, 2 स्टैंडिंग लाइन को हम लोग स्कैलप ड्रॉ करेंगे, और फिर छोटे छोटे सर्कल को ड्रॉ करते हुए दोनों बाजू लेफ्ट एंड राईट साईड दोन्ही बाजूला पुन्हा 3 लाईन किंवा कमीत कमी 2 लाईन तुम्ही ड्रॉ करू शकता। त्यानंतर वर्टिकल फॉर्मॅटमध्ये म्हणजे स्टँडिंग फॉर्मॅटमध्ये मी हार्ट शेप बॉर्डर लाईन देखील इथे यूज केलेली आहे। तुम्ही बॉर्डर लाईनचा यूज देखील हँगिंग डिझाईन्समध्ये करू शकता। ही एक नवीन कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल। आपण लीफ तर यूज करतातच, ते कॉमन आहे, आणि कोणतीही एक डिझाईन घेऊन जर तुम्ही त्याला कंटिन्यू स्टँडिंग पोझिशनमध्ये ड्रॉ करता तर तुमची हँगिंग डिझाईन कंप्लीट होते। ही हँगिंग डिझाईनचा सिक्वेन्स मात्र तुमचा कमी आणि जास्त ह्या लेवलमध्ये असायला पाहिजे, जेणेकरून
ते लटकन्स तिथे शो होतील. आणि ह्या पद्धतीने तिसरी हँगिंग डिझाईन देखील आपण कंप्लीट केलेली आहे. जरी तुम्हाला खाली फ्लोरल्स डिझाईन करायचे असतील तर तुम्ही ते करू शकता. अशा पद्धतीने या सगळ्या हँगिंग डिझाईन्स मोस्टली कुठे यूज होतात तर मी सांगितले तुम्हाला ब्रायडलमध्ये यूज होतात. बट ब्रायडलमध्ये कधी यूज होतात, जेव्हा आपण फिगर काढतो, ग्रूम आणि ब्राईड काढतो किंवा वरमाला फिगर, सिंदूर सेरेमनी असेल, अशा वेळेस यूज करतात. तसेच जर तुम्ही एलिफंट काढताय, स्वॅन काढताय, पिकॉक काढतात, तर अशा वेळेस देखील तुम्ही या हँगिंग डिझाईनचा यूज करू शकता हॉरिझॉन्टल पॅटर्नमध्ये. हॉरिझॉन्टल पॅटर्न म्हणजे ज्या आडव्या पट्ट्या आपण काढतो हातावरती, त्या आडव्या पट्ट्यांमध्ये तुम्ही हे यूज करू शकता. तर अशा पद्धतीने आपण हे खूप साऱ्या पद्धतीने डिझाईन करू शकतो. आता जो घेतलेला आहे पॅटर्न तो मी फक्त मिनी सर्कल आणि खाली एक लटकनसारखा आकार आणि मध्ये 2 ते 3, 3 ते 4 लाईन्स ह्या पद्धतीने देखील तुम्ही काढू शकता. अत्यंत सोपं आहे डिझाईन करणं. नेक्स्ट वन सगळ्यात सोपी आणि इझी डिझाईन मी तुम्हाला अगदी शेवटला सांगणार आहे. जर व्हिडिओ खरंच आवडला असेल तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि असं कधीच होत नाही की व्हिडिओमधून काही शिकायला मिळत नाही. आता प्रॅक्टिस केल्याशिवाय तर तुम्हाला ते कळणार नाही की आपल्याला काय कुठे कधी काय करायला हवं आणि कोण कसा रन करायचा हा प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. समोरचा तुम्ही कितीही मोठा क्लास लावा, मग तो 45,000चा असू दे, 50,000चा असू दे, पण त्याच्यामध्ये कोण कसा रन करायचा समोरचा फक्त तुम्हाला मार्गदर्शन देऊ शकतो, तुम्हाला दाखवू शकतो, तुम्हाला गाईड करू शकतो. पण जोपर्यंत तुम्ही तो कोण फिजिकली हातात घेणार नाही आणि तुम्ही तो चालवणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही गोष्टी ह्या स्वतःहून ॲनालिसिस नाही होणार. ह्या पद्धतीने इथे मी फ्लोरल पॅटर्न घेतलेला आहे. फ्लोरलमध्ये मी पेटल्स जे आहेत ते कंटिन्यू ड्रॉ केलेले आहेत. किंवा आपण स्कॅलप ड्रॉ करतो तेव्हा देखील असा शेप घेतो. तर राऊंडमध्ये स्कॅलप ड्रॉ करून त्याच्यामध्ये सिंगल डॉट आणि सिक्वेन्स हा 3, 2, 1 ह्या हाईटमध्येच ठेवलेला आहे. आणि इकडे आपण स्टँडिंग लाईन ज्या घेतलेल्या आहेत त्या व्हायब्रेट असून सिम्पल स्टँडिंग लाईन नाही आहेत. त्यानंतर खाली काढलेले जे काही बेल असतील ते आपण बोल्ड करू शकतो, जेणेकरून अशी भरीव डिझाईन देखील आपण लटकनमध्ये ड्रॉ करू शकतो. अशा पद्धतीने क्लासेस देखील हिंदी आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजमुळे मध्ये असल्यामुळे तुम्ही हे क्लासेस खूप इझिली ऐकून ते रिसॉल्व देखील करू शकता. नेक्स्ट आहे आपला की मी बेल डिझाईन करून इकडे व्हायब्रेट लाईन जी आहे ती ड्रॉ केलेली आहे. आता भरपूर जणांना व्हायब्रेट लाईन आणि झिगझॅग लाईनमध्ये फरकच कळत नाही, ते काहीही बोलून जातात. व्हायब्रेट लाईन म्हणजे आपण जसा फोन आल्यावरती कसे व्हायब्रेशन्स तयार होतात तसा आपण जेव्हा ही लाईन ड्रॉ करत असतो तेव्हा आपला हात हा व्हायब्रेट होत असतो. आणि झिगझॅग लाईन म्हणायला गेलात तर झिगझॅग लाईनमध्ये तुमचा हात हा व्हायब्रेट होत नाही. तर आपण झेड ज्या फॉर्मॅटमध्ये काढतो त्या फॉर्मॅटमध्ये ती लाईन आपण ड्रॉ करत असतो आणि त्याचा व्हॉल्यूम जास्त असतो. व्हायब्रेट लाईनचा व्हॉल्यूम हा फार कमी असतो. अशा पद्धतीने मी 2 लीफ आणि 1 फ्लोरल डिझाईन करून नेक्स्ट वन हँगिंग डिझाईन कंप्लीट केलेली आहे. अत्यंत सोपी आहे हे देखील. ही डिझाईन करायला तुम्हाला वेळ लागणार नाही आणि दिसायला देखील तिचा व्हॉल्यूम जास्त असल्यामुळे ते दिसायला देखील छान दिसते आणि पटकन तुमचं काम हे लवकरात लवकर होणार आहे. आता हँगिंगच्या वेळेस तुम्ही फ्लोरल देखील यूज करू शकता. एक फ्लोरल डिझाईन करून खाली तुम्हाला बेल डिझाईन करत आहे, पण इथे जो बेल मी डिझाईन करत आहे तो गल्फमध्ये घेतलेला आहे. आणि पुन्हा नेक्स्ट एक लेफ्ट साईड आणि एक राईट साईड आणि सेम आपण इकडे बेल डिझाईन करत आहोत. अशा पद्धतीने देखील तुम्ही डिझाईन करू शकता, जिथे हाईट मात्र कमी असेल आणि जिथे तुम्हाला हाईट जास्त ऑक्युपाईड करायची आहे अशा हाईटेड ठिकाणी तुम्ही वरील दाखवलेल्या वरच्या पट्टीमध्ये किंवा वरच्या रोमध्ये दाखवलेल्या ज्या काही लेयर्स आहेत, हँगिंग लेयर्स आहेत, त्या तुम्ही यूज करू शकता. इथे जिथे हाईट कमी आहे
तिथे अशा ठिकाणी तुम्ही काय काढू शकता, तर दोन्ही बाजूला 2 लटकन आणि मध्ये देखील एक लटकन. मधल्याची हाईट कमी ठेवा किंवा मधल्याची हाईट लाँग ठेवा आणि बाजूची हाईट कमी ठेवा. तर इथे मी वेगळं केलेलं आहे, मधल्याची हाईट कमी ठेवलेली आहे आणि बाजूची हाईट जी आहे ती जास्त ठेवलेली आहे. मल्टिपल वेमध्ये शिकायला भेटतं आणि खूप छान शिकायला भेटतो. आय होप तुम्हाला हे लेक्चर्स आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. डू नॉट फॉरगेट टू लाईक और शेअर इट. जर काही क्वायरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे त्या क्वायरीज सॉल्व करून घेऊ शकता. हे अत्यंत सोपे आहे. फक्त एक लाईन देऊन तुम्ही त्यावरती डॉट डिझाईन केले तर ही स्पॉट लाईन तुमची तयार होते. स्पॉट लाईन विथ व्हायब्रेट लाईन किंवा स्पॉट लाईन विथ सिम्पल स्टँडिंग लाईनचा यूज करून तुम्ही एक सिम्पल आणि इझी हँगिंग डिझाईन तयार करू शकता. जसं ते मी म्हणाले की सगळ्यात सोपे आहे ही मी शेवटला दाखवणार आहे आणि ती मी दाखवलेली आहे. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग दिस लेक्चर. लव यू टू ऑल.